परमात्मा आहे, परमपूज्य परमात्मा आहे। सेवक मंडळ टिंकी नागपूर शाखा उमरेडच्या वतीने सुकळी या गावात चर्चा बैठक नववे हवन कार्य पार पडले आहे आणि नववे हवन कार्य पार पडून एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे। या चर्चा बैठकीमध्ये विधाता बाबा हनुमानजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच महानताई बाबा धुंदेजी उपस्थित आहे, यांना माझा प्रणाम। तसेच यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष शेरनी काकाजी यांना माझा नमस्कार। तसेच उपाध्यक्ष ठाकरे अप्पाजी यांना माझा नमस्कार। तसेच संचालक प्रमुख काकाजी यांना माझा नमस्कार। तसेच संपूर्ण मंच यांना सुद्धा माझा नमस्कार। सर्व सेवक सेविका बाळ गोपाळ यांना सुद्धा माझा नमस्कार। माझे मार्गदर्शनाचे कारण म्हणजे माझे पप्पा खूप दारू पीत होते आणि त्यांना खूप दारूचा छंद होता। ते घरी येऊन खूप दारू पिऊन झोपत होते आणि माझ्या भावाची तब्येत पण ठीक नव्हती राहत, माझ्या मम्मीची पण तब्येत ठीक नव्हती राहत, म्हणून माझे पप्पा आणि मम्मी या मार्गाशी जुळले। मार्गात आल्यानंतर आम्ही सगळेच दुःखी होतो आणि माझ्या भावाची तब्येत पण ठीक झाली होती, माझी मम्मी पण चांगली झाली होती। आणि आपण या मार्गामध्ये येतो तर कशासाठी येतो? आपण मार्गामध्ये आल्यानंतर दुःख म्हणजे खोटं बोलायचं नाही, खोटं बोलून आपल्या अंगावर दुःख ओढून घ्यायचं नाही। या मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला खोटं बोलणे हे बंद करायला पाहिजे आणि सर्वात मोठं म्हणजे राग आणणे हे बंद करायला पाहिजे। कारण राग आणून आपल्याला दुःख ओढून घ्यायचं नाही। आपल्या अंगावर दुःख आले की आपल्याला सहन होत नाही, म्हणून आपण दुःख येण्यालाही असं कार्य कधी करतच नाही। या मार्गामध्ये आपल्याला बाबांनी चांगले नियम शब्द आणि तत्व टाकतो मग ते बरोबर दिसते आणि आपण सगळेजण परमात्मा या मार्गाशी जोडलो। या परमात्मा या मार्गामध्ये काय आहे, बाबांनी सगळ्यांना शब्द तत्व नियम दिले आहे आणि या सगळ्यांच्या शब्द तत्व नियमावरच चालायचं। कंबर दुखाची सोडा तो किरण पण करायचं की बाबाला दुःख होईल आणि बाबांनी आपल्याला शिक्षा दिली पाहिजे असं कार्य करायचं नाही। या मार्गामध्ये चांगले शिक्षण दिलेले आहे आणि मला पण एवढं समजते की आता मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, कारण मी पण याच मार्गात एवढे बोलून